सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 158 मोहाचा उपाय। संसार मलनाशार्थं भव पाश निवृत्तये गुरुगीतांभसि स्नानं तत्त्वज्ञः कुरुते सदा। संसार मलनाशार्थ भवबंध मुक्त होण्यासाठी गुरु तत्वज्ञानी श्री गुरुगीता रूपी जलात सदैव स्नान करतो। मुक्तीची सोपी युक्ती हा श्लोक सांगतो। गुरुतत्व ज्याला कळले तो तत्वज्ञानी। असा ज्ञानी गुरुभक्त संसाराच्या त्रिविध तापातून सुटका करण्यास तसेच देह मन बुद्धीच्या अंमलातून सुटण्यास काय करतो तर गुरुगीता जपतो। श्री गुरुगीता हे पवित्र जल ज्ञानगंगा होय। ह्यात सदैव स्नान केल्याने अंतर्बाह्य शुचिता प्राप्त होते। मी देह ह्या भावनेतून सुटका होते। स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते। देहाची मलिनता म्हणजे कफ पित्त वात, मनाची मलिनता म्हणजे विचार अस्वस्थता, तर बुद्धीचे मालिन्य म्हणजे इच्छा व चित्ताचा मळ म्हणजे वासना। ही सारी मलिनता आत्म्याविषयी अज्ञान असते म्हणून उद्भवते। गुरुकृपेने देह मन बुद्धी चित्त सर्व स्वच्छ होतात। संसाराच्या पाशांनी त्रिगुणांनी जीवाला बद्ध झाल्यासारखे वाटते। त्या भ्रमातूनही गुरुभक्ती सोडविते। म्हणून गुरुतत्व जाणणारे तत्वज्ञ करतात तसे साधकाने श्री गुरुगीता जपात सदैव स्नान करावे व शुचिर्भूत व्हावे। श्री गुरुगीता नित्य जपावी। सद्गुरुनाथ महाराज की जय।